अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक, शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेकरता आज पुणे ते मुंबई रॅली। सध्या तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाही, मात्र कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेणार, रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा। शरद पवारांएवढी बारामती कुणालाच कळत नाही, अजित पवार बारामतीतून लढणार की नाही या सस्पेन्सवर श्रीनिवास पवारांची सूचक प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा इगो दुखावला म्हणून मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली, फडणवीसांचं टीकास्त्र, तर फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। लातूरमध्ये औसा रोडवरील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा, 324 पैकी 60 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली। ट्रायचा पुन्हा दणका, गेल्या 45 दिवसात 18 लाख फोन नंबर बंद, फेक कॉल आणि मेसेज करणाऱ्या नंबर विरोधात कडक कारवाई। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची 700 कोटींची रक्कम थकीत, तब्बल 10 महिन्यांपासून महामंडळानं ईपीएफकडे भरणाच केला नसल्याचा श्रीरंग बर्गेंचा आरोप। सेबी अध्यक्ष माधवी बुच यांची हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपासंदर्भात लवकरच संसदीय समितीकडून चौकशी, लोकलेखा समितीकडून चौकशीसाठी समन्स। आगामी पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चा करणार नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा निर्वाळा। इस्लामाबाद दौरा एसीओ परिषदेसाठी असल्याचं स्पष्टीकरण। आज महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची पाकिस्तानसोबत लढत, न्यूझीलंडसोबतच्या पराभवानंतर भारतीय संघ विजयाच्या शोधात। आज ठरणार बिग बॉस मराठी 5चा विजेता, कोण होणार विजेता याकडे बिग बॉसच्या चाहत्यांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।